हॅलो, मायसेल्फ डॉक्टर कुशार रवींद्र राऊळ आणि मी भोकरदनचा आहे, जिल्हा जालन्यातला. आता सध्या पुण्याला माझं MD म्हणजे स्कॉलिंग चालू आहे माझं डी वाय पाटील आयुर्वेद कॉलेजला. मला सध्या असं होतं की हेअर ट्रान्सप्लांटबद्दल थोडंसं तुम्ही ते सांगू इच्छितो पहिले की काय माझी जर्नी कुठून स्टार्ट झाली आणि मी कुठपर्यंत आलो इथे. तर जर्नी अशी होती की 11th-12thला असताना मला ॲक्च्युली हेअरफॉल स्टार्ट झाला होता. ॲक्च्युली जेनेटिक आहे आमचं. तर जेनेटिक असल्यामुळे हेअरफॉल इतका स्टार्ट झाला की माझे मी जे BAMS केलं त्याच्यामध्ये 4 ते 4.5 5 वर्ष माझे पूर्ण हेअर लॉस होऊन गेला. पूर्ण टकलं पडून गेलं होतं. टकलं पडलं होतं त्याच्यामुळे मग थोडा कॉन्फिडन्स लो झाला. कुठे जायची इच्छा नाही व्हायला लागली. त्याच्यामुळे मग म्हटलं बघू हेअर ट्रान्सप्लांट करू. आज तसं चौकशी करायला लागलो मी की हेअरची काही मेडिसिन आहे की नाही आहे त्याच्याबद्दल. ॲक्च्युली माझी मेडिकल फील्ड असल्यामुळे मला त्याचं नॉलेज होतं. तर खूप लोकांनी असं निगेटिव्ह फीडबॅक दिला की हेअर ट्रान्सप्लांट नको करू, साईड इफेक्ट खूप आहे, असे तसे. त्याच्यामध्येच माझी 2 वर्ष चालले गेले. मी केलेच नाही त्याच्यामुळे. मग एक मित्र होता माझा, तर त्या मित्राने ॲक्च्युली न्यू रूट्स हेअर क्लिनिकमध्येच आपलं हेअर ट्रान्सप्लांट केलं होतं. तर हेअर ट्रान्सप्लांट त्याने केलं. मी त्याची वेट केला पहिले. त्याला विचारलं की कसं केलं, काय प्रोसिजर होती, साईड इफेक्ट होते का? त्याने 1 वर्षानंतर मला रिझल्ट दाखवला. त्याचा रिझल्ट एकदम छान होता. तर छान होता तर मग मी डिसाईड केलं की खर्चिक आहे, कशी आहे, काय आहे. मग ते सर्व डिसाईड केल्यानंतर मी न्यू रूट हेअर क्लिनिककडे आलो आणि निलेश सरांना भेटलो. डॉक्टर निलेश कुल सरांना. तर तिथं भेटल्यानंतर त्यांनी मला बरंच चांगलं काउन्सिलिंग केलं की याच्याने काही साईड इफेक्ट होणार नाही, आपली प्रोसेस पेनलेस आहे आणि समथिंग बरंच एक्स्ट्रा त्यांनी बरंच सांगितलं. तर त्याच्यानंतर आणि असं आहे की हेअर ट्रान्सप्लांट करणं मस्ट आहे. कारण की विदाऊट मेडिकेशन, ओन्ली मेडिकेशनने तर हेअर ग्रोथ होत नाही. ओन्ली आपण हेअर ग्रोथ ही थांबवू शकतो, पण आपण हेअर जिथं टकलं पडलं तिथं आपण हेअर नाही आणू शकत. तर मग त्यानंतर मी इथं आलो, कन्सल्टिंग केली. 1 डेची प्रोसिजर होती. 1 डेनंतर पहिले प्री ऑप त्यांनी माझी लॅब इन्व्हेस्टिगेशन केले. लॅब इन्व्हेस्टिगेशन नॉर्मल आले माझे. त्यानंतर फर्स्ट डेला आलो, त्यांनी हेअरलाईन केलं निलेश सरांनी माझं, की कशी तुमची हेअरलाईन बसू शकते वगैरे असं. आणि देन झालं असं, की 1 डेच्या प्रोसिजरमध्ये मला कळलं, मी पहिले खूप घाबरलो होतो, की यार हेअर ट्रान्सप्लांट कशी आहे? मला भीती वाटेन, काय होईन? की BP लो होऊन जाईन किंवा दुखेन किंवा सुजल्यानंतर चेहरा कसं दिसेन? तर ते होती भीती मला. पण त्याच्यानंतर सरांनी, त्यांच्या कलीग्सनी त्याचं एन्व्हायर्नमेंट इतकं छान करून टाकलं हेअर ट्रान्सप्लांटच्या वेळेस. त्या ओटी सर्जरी रूममध्ये तर वरती टीव्ही होती. मी स्वतः झोपलो होतो. पूर्ण मोस्टली 10 हॉर्स लागतात. ब्रेक घेत मी ते सर्जरी कंप्लीट केली. त्यांनी वाटलं नाही की सर्जरी झाली आहे. ज्या दिवशी सर्जरी झाली त्याच्यानंतर 2 ते 3 दिवस थोडीशी सूज राहते डोक्याला, पण ते हळू करून ते चालल्या जाते. आफ्टर 4 मंथ्स ऑर 6 मंथ्स इट विल बी मस्त एकदम छान रिझल्ट दिसायला लागला होता मला. माझी हेअरलाईनला ग्रोथ यायला लागली होती, केस वाढायला लागले होते. आफ्टर 1 इयर एकदम छान रिझल्ट आला मला. मेडिकेशन कंटिन्यू चालू ठेवले मी. तर मी निलेश सरांचे आभारी आहे, की निलेश सरांनी मला खूप छान प्रकारे हेअर ट्रान्सप्लांटबद्दल सांगितलं पण आणि करून पण दिलं. त्यासाठी मी त्यांचे धन्यवाद. आणि आता ॲक्च्युली मला 14 महिने होऊन गेलेले आहे हेअर ट्रान्सप्लांट करून. तर 14 महिने झाल्यानंतरही आताही मला खूप भारी वाटते. बाहेर फिरायलाही चांगलं वाटतंय आणि खरं म्हटलं तर ना ते फेस स्ट्रक्चर जो असतो ना तो पूर्ण चेंज जातो. तर फ्रेंड सर्कलमध्ये फिरायला, बसायला पण खूप भारी वाटतं. तर मग मी सर्वांना सजेस्ट करेन की हेअर ट्रान्सप्लांट बघा. कारण की खूप मिसअंडरस्टँडिंग आहे हेअर ट्रान्सप्लांटबद्दल, की खूप लोकं तुम्हाला पहिलेच घाबरून देतात की साईड इफेक्ट आहे वगैरे असं आहे. तर मी तुम्हाला सजेस्ट करेन की तुम्ही न्यू रूट हेअर क्लिनिकला या. कन्सल्ट करा. कन्सल्ट करून तुम्हाला जसं योग्य वाटेल त्यानुसार तुम्ही ट्रीटमेंट घ्या. थँक यू सो मच.